निवडणुकीच्यासाठी आपण आलो. यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी आपण आलो. ते डॉक्टर अमोल कोल्हे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अन्य सगळे पाठिंबा देणारे पक्षांची सरकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सगळे बंधू भगिनी. अनेकदा मी जिल्ह्यामध्ये येऊन गेलो. मी पहिल्यांदा आलो याची आठवण मी काढत होतो. तुम्हाला गंमत वाटेल, 1907 साली मी पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकत होतो. संत चव्हाणांच्याबद्दलचा प्रचंड आदर आम्हा तरुणांच्या मनामध्ये होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती. हे मराठी राज्य व्हावं यासाठी अनेकांनी संघर्ष केला, सत्याग्रह केले. शेवटी चव्हाण साहेबांच्या विचारानं, नेतृत्वानं जवाहरलाल नेहरूंनी मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राची घोषणा केली. ज्या दिवशी प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य जाहीर करायचं होतं, तो दिवस होता 1 मे 1960. आणि आम्ही सगळे तरुण विद्यार्थी या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी अतिशय आक्रमक अशा पद्धतीनं त्या चळवळीमध्ये सहभागी झालो होतो. जेव्हा जाहीर झालं 1 मेचा हे राज्य जाहीर होईल, ते जाहीर करण्याच्या पूर्वी ज्यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्र राज्य बनणार आहे ते संत चव्हाण 1 मेला सकाळी 9 वाजता शिवनेरीवर येणार आहे आणि शिवनेरीला ते घोषणा करतील आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये अधिकृतपणाने जाहीर करतील. बातमी आम्हाला समजली, त्यामुळे फारसा मुलांनी निर्णय घेतला शिवनेरीवर जायचं. आणि रात्री 2 वाजता आम्ही निघालो पुण्यातनं, कॉलेजच्या हॉस्टेलवरनं, आणि शिवनेरीला आलो. आयुष्याचा फायदा हा जिल्ह्याचा माझा दौरा होता. आणि त्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती करणारा पोलीस महाराष्ट्राचा ज्येष्ठ नेता, त्यांचं दर्शन घेण्याची संधी या जुन्नर तालुक्यामध्ये आम्हाला लोकांना मिळाली. आणि ही गोष्ट कधी आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही. भाग्य एकच आहे, नंतरच्या काळामध्ये त्याच महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची संधी जनतेने 3-4 वेळ दिली. मी स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडून आलो. माझं वय होतं 27. आज होतं 1967.
त्यानंतरच्या दिवसापासून आजपर्यंत 14 वेळेला निवडणुका जिंकल्या आणि सतत कधी विधानसभा, कधी विधान परिषद, कधी लोकसभा, कधी राज्यसभा, या सगळ्या संस्थांच्यामध्ये काम करून जनतेचं दुखणं मांडण्याची संधी ही जनतेने मला दिली आणि अनेक लोक आमचे सहकारी होते. इथं आल्याच्यानंतर मला निवृत्ती शेरकर यांची आठवण झाली. जांभळशेठ तांबे, श्रीकृष्ण तांबे त्यांचं नाव, पण जांभळशेठचं नाव म्हणायचं. त्यांची वेळ झाली. रामचंद्र फातीगावची, हरिभाऊची गुंजाळ, ठाण्याला राजेशी म्हणून एक आमदार होते, पण ते होते जुन्नरचे. ते आमच्यावर होते. दशरथ काकडे होते, लताबाई तांबे होत्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे विलासराव तांबे हे आम्हाला लोकांच्यावर काम करत होते. या सगळ्यांच्यावर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली. हयात नाही त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला. जे हयात आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. एक नाव विसरलं आणि ते नाव विसरले ते कृष्णराव, काय नाव त्यांचं, कृष्णराव मुंडे. या तालुक्याने आदिवासी समाजाचा आमदार हा मताने करून दिला आणि तेही आम्हाला लोकांच्या त्या काळामध्ये असतं. आणि जिल्ह्यात आल्याच्या नंतर जुन्या आठवणी येतात, जुने कार्यक्रम आठवतात आणि अनेक गोष्टी आठवतात. जिल्ह्यात मगाशी बोलत असताना जुंजी म्हणून उल्लेख केला. तशी जुनी म्हणजे भाजी असते, ती काही साधेसुधे नसते. मला आठवतं आहे की धरणाच्या पूजेच्यासाठी यशवंतराव चव्हाण आले. आम्ही त्यांच्यावर आलो. पूजेच्यासाठी यशवंतरावजी बसले. त्यांच्या हातात ताट होतं. शेतकऱ्यांची जमीन त्या धरणाच्यासाठी घेतली होती. त्याचं नुकसान भरपाईचं काम राहिलं होतं. एक माऊली खाली उठली आणि यशवंतराव चव्हाणांच्या हातातलं ते ताट त्यांनी हिसकून घेतलं. माहिती आहे का कोणाला? त्या जुन्या लोकांना माहीत असतं. तर ते ताट हिसकून घेतलं आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी जरा संकटात गेला. पण आम्ही सगळ्यांनी नंतर लक्ष घातलं आणि शेवटी ते पूजन झालं. आज जुन्नर तालुक्यात जर नजर टाकली तर त्या जुन्नरचा चेहरा बदलला. इथे उत्तम शेती करतात, ऊसाची लागवड करतात, केळी करतात. मुंबईच्या बाजारात नाही तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारची फळं अतिशय उत्तम रीतीने तयार करून आज माझ्या जुन्नरचा शेतकरी देशाची गरज भागवण्याचं ऐतिहासिक काम मोठ्या प्रमाणात करत असतो. हा या जिल्ह्याचा चेहरा आहे. आणि मला आनंद आहे की जी काय धरणं झाली त्याची निम्म्यापेक्षा धरणाचं भूमिपूजन हे माझ्या हातून झालेली आहे. जी काय धरणं झाली त्याचं बहुसंख धरण्याचा निर्णय माझ्या सैन्य झालेला होता. आणि त्यामुळं जुन्नरचा चेहरा बदलला. एक काळ असा असायचा की मुंबईचा क्रॉफर्ड मार्केट, भायखळा मार्केट आमचे जुन्नरचे सहकारी त्या ठिकाणी अधिक असायचे. माझ्या घरी शेतीमध्ये
आमची द्राक्षाची बाग होती, मोसंबीची बाग होती आणि भाजीपाला असायचा. कधीतरी एखाद्या शनिवारी सुट्टी असली तर आई सांगायची की हा माल मुंबईला घेऊन जा. आणि जे कोणी हुंडेकरी येत आमचे झवळे म्हणून काही नाव विसरलो मी, त्यांच्याकडे हा माल घेऊन द्या. खोडनं जावं लागायचं, टेम्पोमधनं जावं लागायचं. तिथे गेल्याच्या नंतर माल तिथं द्यायचा प्रॉफिट मार्केटला. आणि आनंद कशाचा व्हायचा, ज्यांच्याकडे जो काही ज्यांचा दलाल असेल त्यांच्याकडे माल द्यायचा, तो मालाची विक्री झाल्याच्या नंतर मुंबईच्या कुठल्या तरी थिएटरमध्ये एखादा सिनेमा आम्हाला दाखवायची. एक कप चहा आणि सिनेमा, आम्ही खुश होऊन जायचो त्या जुन्नरी लोकांच्या भावनिकरणाने. आज ते आहे पण समान कमी. आणि जे चांगलं काम करतात त्यांच्या विरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो. आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे, ती सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते, ही लोकशाहीची जबाबदारी आहे. पण कुणी त्या तक्रार केली, त्या तक्रारीची नोंद घ्यायची आणि राजकीयदृष्ट्या वेगळा विचार असेल तर त्याच्या विरुद्ध खचले व्हायचे. माझ्या वाचण्यात आलं, पानसरे यांना अटक केली, माहिती आहे ना. कधी चुकीचा धंदा केला त्यांनी. मुंबईच्या मार्केटमध्ये फळांची विक्री जास्तीत जास्त करणारा कोणतं ग्रस्त आहे हा जर विचारलं तर पानसरेचं नाव देतात. आणि नुसतं महाराष्ट्राची फळं नाही, भारताच्या बाहेरची सुद्धा. आणि इतकी फळं भारताच्या बाहेर पाठवण्याच्या संबंधीचं आणि आमच्या शेतकऱ्याचं कर्तृत्व जगाला दाखवण्याचं काम हे पानसरे करतात. केवळ त्यांची विचारधारा आम्हाला लोकांच्या जवळ आहे आणि म्हणून त्यांना धडा शिकवायचा निकाल अशा राज्यकर्त्यांनी केला. हे राज्यकर्ते लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार अडचणीच्या माणसासाठी द्यायचा असतो, पण हे लोकांना अडचणी निर्माण करण्याच्यासाठी ते लोकांच्या फसवेमध्ये. झारखंड नावाचं एक राज्य, आदिवासींचं राज्य, आणि त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री होता. झारखंडची राजधानी रांची. त्या रांचीमध्ये एक संमेलन होतं आदिवासींचं, आणि त्याच्यामध्ये आदिवासींच्या काही मागण्यात आल्या. आणि त्या केंद्र सरकार करत नाही म्हणून झारखंडच्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर मोदी साहेबांची टीका केली. लोकशाहीमध्ये टीका करायचा अधिकार आहे. मी तुमच्या करू शकतो, तुम्ही माझ्या करू शकता. चुकीचं असेल तर उत्तर द्यायचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांनी टीका केली, तो प्रश्न मांडला, त्या प्रश्नाची सोडवणूक करणं बाजूला, आज त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. राज्याचा मुख्यमंत्री राज्याचं दुखणं मानतो आणि ते दुखणं सुटत नाही म्हणून केंद्रावर टीका करतो तर त्याला तुरुंगामध्ये टाकतो. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल. साधा माणूस आहे, अतिशय कामाचा माणूस आहे. आम्ही लोक बघतो दिल्लीमध्ये की शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी काही चमत्कार केला. आम्ही बघतो दिल्लीमध्ये कुठलाही आजारी माणूस असेल तर त्याला उपाययोजना करण्याच्यासाठी दिल्ली सरकारने जी काही भावलं टाकली ती देशात इतर कुठेही नाही आहे. आणि त्यामुळे त्याचं काम
हे बघण्याच्यासाठी भारताच्या अन्य राज्यातून लोक येतात, पण भारताच्या बाहेरूनसुद्धा त्याचे काम बघण्याच्यासाठी लोक येतात. असा कर्तृत्ववान मुख्यमंत्री आहे. पण त्याचा एक स्वभाव आहे, स्पष्ट नाही की बोलायचं, स्पष्ट बोलायचं. आणि मोदी साहेबांचं एखाद दुसरं धोरण फसलं नाही, त्याच्यासाठी त्यांच्या टीका टिप्पणी केली. आज अरविंद केजरीवाल तुरुंगात आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात. महाराष्ट्र हुकुमशाहीचा नाही, कुठं चालू आहे? दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्या सरकारांना तुरुंग टाकलं. आणि काल प्रधानमंत्री करायला सांगत आहेत की ही जे ईडी वगैरे जे आहे त्याचा 1% मी वापर करत नाही. आणि 1% करत नसाल पण कुणाच्या विरुद्ध करता हे महत्त्वाचं आहे. जे राज्यकर्ते लोकांचे प्रतिनिधी आहेत, लोकांचा त्यांचा विश्वास आहे, त्या लोकांना तुम्ही सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकत असाल तर 1% असो नाही तर आणखी काय असो, याचा अर्थ आहे की तुम्ही हुकुमशाहीच्या रस्त्यावर जायला लागले. आणि त्याचा परिणाम त्यांचा हल्ली माझ्या फार राग आहे. एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं, शरद पवारांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो, हे त्यांनी एकेकाळी सांगितलं होतं. आणि काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतरात्मा आहे, तो आत्मा अस्वस्थ आहे. तो गेल्या 45 वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो आहे, सरकारही खराब करतो, सरकारला अडचणीत आणतो आहे. आणि या आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे. ते म्हणजे त्यांचं भाषण मी वाचलं, ती वेळ घरी जाऊन ते ऐकलं. आत्मा अस्वस्थ आहे, खरं आहे. तो अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःखं मांडायचं असेल तर त्यासाठी अस्वस्थ हा विचार आला पाहिजे. आज सवन देशामध्ये सामान्य माणसं हे महागाईनं संकटात आली, लोकांना संसार प्रपंच करणं अवघड झालं आणि त्या संबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली. तर 100 वेळेला ही अस्वस्थता मी दाखवल्याशिवाय स्वस्थ होत चाललं नाही. कारण अडचणीच्या माणसाचं दुखणं हे मान्य आणि त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आणि केलं पाहिजे. हे संस्कार माझ्यासारख्यावर यशवंतराव चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी तडजोड करणार नाही. महागाई वाढली नाही. 2014ला प्रधानमंत्री पहिल्यांदा मंत्री होण्याचा आदला दिवस, त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला 6 महिने द्या, मी तेलाचे भाव खाली आणतो. किती आणले? यावेळी तर वाढले, दुप्पट वाढले. त्यावेळेला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. ते म्हणजे आमच्या आया बहिणींनी स्वयंपाक करणं अवघड झालं कारण सिलेंडरची किंमत ही वाढली. हे भाषण मोदींनी केलं. मला 6 महिने द्या, मी सिलेंडरची किंमत कमी करतो. एवढंच नाही, त्यांनी सांगताना असं सांगितलं, मसाला द्या तेव्हा या महागड्या सिलेंडरला नमस्कार करा आणि नंतर द्या. लोकांना खरं वाटलं हे गॅसच्या किमती कमी करतील असं. लोकांनी मतं दिली आणि पहिली जी किंमत होती त्याची दुप्पट किंमत आज या देशातील भगिनी प्रत्येक व्यक्ती आज सिलेंडरच्या संबंधीचे केले. खताचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, कशाचे भाव वाढले. ज्या ज्या गोष्टी संसाराला लागतात, ज्या ज्या गोष्टी शेतीला लागतात, त्या प्रत्येक गोष्टीचे भाव
यांच्या राजवटीत वाढले आणि ते सांगतात की महागाईच्या बद्दल तुम्ही लोकांनी काय काम केलं. प्रश्न विचारतात. शरद पवारांनी काय केलं. आणि 2014पासून आजपर्यंत 10 वर्ष सत्तेत तुम्ही आहात. मी नाही सत्तेत. तुम्ही उत्तर द्यायचं काय तुम्ही केलं. पण स्वतः उत्तर देण्याच्या तयारीत नाही. दुसऱ्यांच्या टीका टिप्पणी करणं एवढे एक कमी कार्यक्रम आज ते त्या ठिकाणी करतात. त्यांनी टीका केली पुन्हा राहुल गांधीवर. काय म्हणतात शहाजादे. त्यांचा उल्लेख शहाजादे म्हणून करतात. हे शहाजादे क्या करेंगे कैसे करेंगे असं बोलतात त्यांच्यासमोर. प्रधानमंत्र्यांना काहीतरी वाचलं पाहिजे. हे शहाजे म्हणतात ते राहुल गांधी त्यांच्या 3 फेऱ्यांनी देशाची सेवा केली. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी 13 वर्ष तुरुंगामध्ये होते. 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचं राज्य याची खबरदारी घेतली. विविध क्षेत्रामध्ये देश पुढे जाईल यासाठी पावलं त्यांनी टाकली. या राहुल गांधींच्या आधी इंदिरा गांधी गरिबी घालवण्याच्यासाठी आणि देशाच्या गरीब माणसाच्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यांची हत्या झाली. संसार उद्ध्वस्त अशी स्थिती झाली. त्याच्यानंतर त्यांचे वडील राजीव गांधी आधुनिकतेचा स्वीकार करून हा देश पुढे यावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली. एक दिवशी दक्षिणेत गेल्याच्या नंतर वामस्फेटमध्ये त्यांच्या शरीराच्या चिंधल्या झाल्या. ते मारले गेले. एवढा होता केला. वडील आजोबा आई आजी या सगळ्यांनी देशाच्यासाठी त्याग केला. आणि त्या राहुल गांधींना हे विचारतात शहाजादा क्या करेगा. या शहाजाद्यांनी देशाचं दुखणं समजण्याच्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी संबंध देशाचा दौरा केला. पायी ऊन पाऊस काही बघितलं नाही. आणि बघितलं काय जाताना रस्त्याने शेतकऱ्यांना भेट, तरुणांना भेट, आया बहिणींना भेट, त्यांचं दुःख समजून घे आणि उद्याचं देशाचं संकट हे दूर करण्याच्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत याबद्दलचा अभ्यास या तरुण माणसाने या वयात केला. त्याचं कौतुक करणं सोडा तर त्याला शहाजादा म्हणून त्याची टिंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री करतात. प्रधानमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं. ते देशाचं पद असतं. त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते. ती प्रतिष्ठा ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत. पण त्या पदावर बसलेली व्यक्ती खोट्या गोष्टी सांगत असते, चुकीच्या गोष्टी मांडत असते, चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करत असते आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचं त्यांना विस्मरण होत असेल तर अशांच्या हातातून सत्ता काढणं हा निकाल तुम्हाला मला घ्यावा लागेल. आणि तो घ्यायचा असेल तर उद्या मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर जे काही तुमच्यासमोर मशीन येईल त्याच्यामध्ये कोल्यांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तिचं वचन दाबणं, त्यांना मोठ्या मताने विजय करणं आणि महाराष्ट्राची सगळी शक्ती एकत्र करून देशाच्या राजकारणामध्ये बदल करण्याच्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हा निकाल आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आम्ही लोक देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो. मोदी साहेब म्हणतात माझ्याबद्दल हा आत्मा तडफडत फिरतो सगळीकडे. ठीक आहे, लोकांचे दुःख बघून तडफडतो आणि ते तडफडेल.
त्याची काही मला चिंता नाही. पण एक खात्री देऊ शकतो की काही किंमत द्यावी लागली तर चालेल, पण आम्ही कधी लाचार बनणार. महाराष्ट्र कधी लाचार बनू शकत नाही. महाराष्ट्र कधी स्वाभिमानाशी तडजोड करू शकत नाही. ज्याने फोडाफोडीचं राजकारण केलं, घराची माणसं फोडली, सरकारी फोडली, अनेकांना अनेक वर्ष काम करायची संधी ज्यांना दिली त्या लोकांना फोडलं आणि एक वेगळं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न आज भाजपवाले करत आहेत. हे राज्याच्या हिताचं नाही आणि ते हिताचं नाही. त्यांना खऱ्यासारखं बाजूला टाकणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि तेच काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही कराल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.